गुड इव्हनिंग स्टुडंट्स. काल आपण रिटेन बिल ऑनर डिसऑनरच्या एंट्री समजून घेतल्या. ते एंट्री व्यवस्थित नियमाने समजून घ्या किंवा मग त्या 2-3 वेळा पुस्तकातून पाठ केल्या पाहिजेत त्या. आज आपण बिल ऑफ एक्सचेंजचा सेकंड टाईप शिकणार आहोत. डिस्काउंटिंग द बिल ऑफ एक्सचेंज. अ बिल इज ड्रॉन फॉर अ पर्टिक्युलर टर्म. विशिष्ट कालावधीसाठी बिल काढलं जातं अँड द ॲक्सेप्टर पेज द अमाऊंट ऑफ द बिल. स्वीकृती देणारा काय करतो, पैसे देत असतो ऑन द ड्यू डेट, देय तारखेला. ड्रॉवर ऑर होल्डर जो बिल काढतो किंवा ज्याच्याकडे बिल असतं कॅन ऑप्टेन पेमेंट फ्रॉम बँक बिफोर इट्स ड्यू डेट बाय डिस्काउंटिंग द बिल. ड्रॉवरला ज्यावेळेस पैशाची गरज भासते, कारण त्याने अनेक लोकांना उदाहरण माल विकलेला असतो, मग त्याला पण पैशाची गरज असते ड्रॉवरला. मग तो काय करतो, थोडक्यात बँकेला विकतो किंवा बँकेतून देय तारखेपूर्वी पैसे काढू शकतो. त्यालाच म्हणतात डिस्काउंटिंग द बिल. डिस्काउंटिंग इज अ डिव्हाइस टू कन्वर्ट द बिल इन टू प्रेझेंट व्हॅल्यू. डिस्काउंटिंग ही अशी एक डिव्हाइस आहे की त्याचं रूपांतर, सध्याच्या बिलाचं रूपांतर पैशात होतं. बिल कॅन बी जनरली डिस्काउंटेड विथ द बँक वेअर द ड्रॉवर हॅज ॲन अकाउंट. ड्रॉवरचं ज्या बँकेत अकाउंट असतं तिथं तो बँकेत डिस्काउंट करतो बिल. बँक डिडक्ट्स म्हणजे वजा करणे, सर्टन अमाऊंट ऑफ बिल. बँक काय करते, विशिष्ट रक्कम वजा करते फॉर द सर्व्हिसेस रेंडर, बँकेने दिलेले सेवेबद्दल, विच इज नोन ॲज डिस्काउंटिंग चार्जेस. त्याला डिस्काउंटिंग चार्जेस म्हणतात. डिस्काउंट बिईंग अँड एक्सपेन्सेस फॉर ड्रॉवर. ड्रॉवरच्या दृष्टीने डिस्काउंट हा खर्च असतो. इज डेबिटेड इन इज बुक्स ऑफ अकाउंट, म्हणून त्याला डिस्काउंटला डेबिट दिलं जातं. पहा, सेलर किंवा क्रेडिटर सेल द गुड्स ऑन क्रेडिट, मागच्या टाईपमध्ये पण झालेली एंट्री. बायर ऑर डेटरला हा उधारीन माल विकतो सेलर, विक्रेता. त्यानंतर ड्रॉज द बिल, मग हा ड्रॉवर त्याच्यावर बिल काढतो ड्रॉवीवरती. हे डेटरलाच पुढं ड्रॉवी म्हटले. त्यानंतर मग ही बिल ॲक्सेप्ट करतो हा ड्रॉवी, सही करतो त्याच्यावर. आपण ते बिल ऑफ एक्सचेंजमध्ये पाहिलेले तक्त्यामध्ये. आणि परत कोणाकडे पाठवतो, ड्रॉवरकडं. त्याला नंतर होल्डर ऑर पेई असं म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये आता हा जो होल्डर आहे हा 3 महिने 4 महिने काय बिलाची मुदत असते तो पण वाट पाहण्याच्या ऐवजी काय करतो, स्वतःच्या बँकेत पैसे डिस्काउंट करतो बिल आणि पैसे वापरतो. कॅश रिसिव्ड, मग या होल्डरला पेला पैसे मिळतात. डिस्काउंट द बिल, त्याने डिस्काउंट द बिल विथ द बँक, त्याने बँकेत डिस्काउंट केलं ना, ते बाण केलं आहे पहा, डिस्काउंट द बिल, मग त्याला पैसे मिळतात. मग हा बँक काय करते, देय तारखेला प्रेझेंट द बिल ऑन ड्यू डेट ॲक्सेप्टरला, ज्यांनी स्वीकृती दिलेली आहे देय तारखेला बँक त्याच्याकडं पैशाची मागणी करते किंवा प्रेझेंट करते बिल. आणि मग हा पैसे बँकेत भरतो. ॲक्सेप्टर स्वीकृतीने याला म्हणते रिसिव्ड कॅश, बँकेला कॅश मिळाली. अशा पद्धतीने आहे एक छोटे डिस्काउंट कसं काढायचं आहे हे समजून दिलं आहे पहा. राहुल ड्रॉज अ बिल ऑन अतुल. राहुलने अतुलवर बिल काढलं फॉर ₹15,000, 15,000चं. ऑन 1 एप्रिल 19, 1 एप्रिल 19. पेबल आफ्टर 4 months, 4 महिन्याची मुदत आहे पहा. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट इन द फॉलोइंग केसेस. खालील परिस्थितीमध्ये कॅल्क्युलेशन करायचं पहा. आता पहिली केस काय, द बिल हॅज बीन डिस्काउंटेड ॲट 10% पर ॲनम ऑन 1 एप्रिल 19. 10% डिस्काउंट केलेले आहे. 4 महिने पहा. ही इथं फॉर्म्युला दिलेलं आहे, डिस्काउंट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ बिल मल्टिप्लाय रेट डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय अनएक्सपायर्ड मंथ्स आणि डिवायडेड बाय 12. पहा, 15,000चं बिल आहे, 15,000 घेतलं, 10% 10/100 केलं आणि 4 महिने इथं दिलेले, म्हणून इथं 4/12 केलं. बरोबर आहे. 10% म्हणजे हे 1,500 होते, 10% म्हणजे हे 1,500 होतील. 4 1 4 4 त्रिक 12, 1,500ला 3 भांगलं, इथे आलं 500. हे असं डिस्काउंट काढायचा असतो. द बिल इज विथ द बँक फॉर 4 months. आता दुसऱ्या केसमध्ये पहा, ते काय आहे दुसरी केस, द बिल हॅज बीन डिस्काउंटेड ॲट 10% पर ॲनम ऑन 1 जून 19. एप्रिल आणि मे, जूनची सुरुवात आहे, जून धरायचं नाही, 2 महिने इथे येईल. आता मग पहा 10% तसंच आहे, 15,000 गुणिले 10/100 गुणिले 2/12 करायचं. का 2/12?
आणि इथं काय तारीख दिली 1 जून. जूनची सुरुवात आहे, जून नाही धरायचा, एप्रिल धरायचा आणि मे धरायचा. 2/12 10% म्हणजे 1500 येईल. बे बे बेसक 12 1500ला 6 हां 1500 6 भागलं 250 येईल. द बिल इज विथ द बँक फॉर 2 months ओनली. पुढे अजून एक उदाहरण दिले पहा त्यांनी, थोडं कॅल्क्युलेशनचं हे समजून घ्या. शिवम ड्रॉज अ बिल ऑन गणेश फॉर ₹21,900. 21,900चं बिल काढलं ऑन 15th May 19 फॉर 60 days, 60 दिवसाचं आहे. ही डिस्काउंट द बिल ऑन द सेम डे, त्याच दिवशी डिस्काउंट केलं विथ हिज बँक ॲट 8% पर. आता टक्केवारी किती आहे? 8%. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट, कॅल्क्युलेशन करायचं. हे फॉर्म्युला तसंच, डिस्काउंट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ बिल मल्टिप्लाय रेट डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय अनएक्सपायर्ड डेज आणि 3 त्याला डिवाईड करायचं. आता हे दिवस असल्यामुळं खाली घेतलं 365. ते महिने असल्यावर आपण 12 घेतलेले मागच्या उदाहरणात. तर हे दिवस दिले ना 60, म्हणून इथं खाली वर्षाचे दिवसनी त्याला भागायचं 365. मग पहा अमाऊंट ऑफ बिल दिलेलं आहे आपल्याला किती? 21,900. रेट पण दिलेलं आहे 8%, 8/100 आणि याला गुणिले करायचे 60/365. याचं उत्तर येते 288. आता 288 तुम्हाला काढता आले पाहिजे, बरोबर आहे. येईल काढता, नाही तर काढताना कॅल्क्युलेटरवर. पहा मी कॅल्क्युलेशन केले, समजून घ्यायचे. पहा 21,900 गुणिले 8/100 गुणिले 60/365, बरोबर. आपण काय करू, हे 365 आहे ना, हे 365 21,900ला भागाकार करू. पहा 21,900 भागिले 365, 6ने गुणून पहा तुम्ही. 365ला जर 6ने गुणलं तर बरोबर येतं आहे त्या ठिकाणी 2190 येतं. आणि हा 0 इथं 0 देऊन टाकला म्हणजे याचं यांनी भागल्यानंतर 365 एका 365 आणि इथं 60चा भाग बसला. मग हे कट केले आणि ते किती घेतले? 60 घेतले, बरोबर आहे. आता ही संख्या कट झाली, ही संख्या इथं फक्त 60 आली. इथं लिहिलं आहे पहा 60, हे 8/100 आणि याच्यातले राहिलेले 60, बरोबर आहे. आता पहा हा एक 0 कट केला, हा एक 0 कट केला, बरोबर आहे. हां मग आता हे बघ 8/48, बरोबर. आता इथं 10 राहिलेले आहेत, 48 भागिले 10 आणि हे तसेच घेतले 60. आता हा 0 कट केला, हा 0 कट केला. आता मग 48 गुणिले 6 करा. 48 गुणिले 6 जर केलं तर किती येतं? 288. 288 येते. 288 अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून दिलेले, आपण ते संपवलेले. कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे अशा पद्धतीने. त्यानंतर हे पाहिजे डिस्काउंट 288. त्यानंतर अजून एक उदाहरण दिलेले पहा. पंकज ड्रॉज अ बिल ऑन संजय फॉर ₹25,620 ऑन 1 March 2020 फॉर 90 days. 90 दिवसाचं बिल काढले पहा. ही डिस्काउंट द बिल ऑन द सेम डे विथ हिज बँक ॲट 10% पर ॲनम. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट. आता कसं कॅल्क्युलेशन करायचं पहा. इथं 90 दिवस आहे, बरोबर आहे. आणि हे 2020 आहे, मार्च आहे, बरोबर आहे. मार्चला डिस्काउंट केलेले. मग आता ह्याच्यामध्ये ही लीप वर्ष आहे 2020, म्हणून त्या ठिकाणी वर्षाचे 366 दिवस घ्यायचे, ध्यानात ठेवायचं. आपण कसं इथं 365 केलं तसं इथं आता 2020 हे लीप वर्ष असल्यामुळं 366 करून घ्यायचं. फॉर्म्युला टाकला नेहमीसारखा. अमाऊंट ऑफ बिल दिलेले 25,620 मल्टिप्लाय 10% केले आणि इथं 90 डिवायडेड बाय 366. आता याचं उत्तर किती येते? 630. याचं कॅल्क्युलेशन समजून घेऊ आपण. पहा, लक्ष द्या. हे बाई, हे 10% काढायचे ना आपल्याला. आपण काय करू, 10% म्हणजे यातले एक पॉईंट जातो, बरोबर. म्हणजे 25/62 राहिले, बरोबर. हे बाई इथे घेतले 25/62 आणि हे तसं हे कट झाले 10%. मग 90
भागिले 366 याला गुणिले 90 भागिले 366. आता काय करू, 2562ला आहे ना 366ने भाग. 366 गुणिले 7 जर केलं ना तुम्ही 7 बरोबर येते 2562. 7ने. आता 7ने केल्यानंतर हे पहा 366 एक 366 आणि इथं भाग दिला 7ने. इथे करून दाखवले. आता 90 गुणिले 7 करा. 7 शून्य शून्य 7 9 63 आले 630. मोजलं. इथं करून दाखवले. आता आपल्याला मुख्य एंट्री समजून घ्यायचे, नीट लक्ष द्यायचे. पहा ड्रॉवर आणि ड्रॉवीच्या पुस्तकामध्ये दोन्हीच्या पुस्तकात कशा एंट्री होतील समजून घ्या. ड्रॉवर डिस्काउंट द बिल विथ द बँक. बँकेत डिस्काउंट केलं. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीव्ड अकाउंट अशी एंट्री होती. पहा डिस्काउंट केलं म्हणलं का तुमचं लगेच पाठ झालं पाहिजे. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीव्ड अकाउंट. आपल्याला पैसे मिळालेले, समजा आपण होल्डर आहे किंवा ड्रॉवर आहे, आपण आपल्या बँकेत बिल डिस्काउंट केलं म्हणून इथं डेबिट वाट कम्स इन. बँक अकाउंट डेबिट. डिस्काउंट हा खर्च आहे आपल्या, बँकेने डिस्काउंट घेतला आपल्याकडून. डिस्काउंट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार डेबिट दिलं आणि टू बिल्स रिसीव्ड अकाउंट ही एंट्री लक्षात ठेवायची. आता इकडं या ड्रॉवीच्या पुस्तकात या ठिकाणी एंट्री होणार नाही. का नाही होणार? देअर विल बी नो एंट्री बिकॉज ड्रॉवी इज नॉट अ पार्टी टू द ट्रान्झॅक्शन. म्हणजे या ठिकाणी व्यवहार कोणाच झाला पहा. समजा ए आणि बी, लक्ष द्या, एने बीवर बिल काढलं बरोबर, याने सही केली, ॲक्सेप्ट केली, याच्याकडं याने बँकेत डिस्काउंट केलं. याच्या व्यवहार कोणाच झाला? या एचा आणि बँकेत झाला ना, याचा काहीच संबंध नाही ड्रॉवीचा. म्हणून इथं लिहिलेलं आहे पहा, एंट्री करायची नाही. त्यानंतर डिस्काउंटेड बिल ऑनर्ड ऑन द ड्यू डेट. हे बिल ऑनर्ड झालं, बँकेत डिस्काउंट केलं. आता इथं ऑलरेडी आपण इथंच पैसे घेऊन घेतलेले आहेत आधीच, इथे एंट्री होणार नाही. याचं मात्र काम आहे 10 तारखेला पैसे भरायचे. इथं समजून घेतलं पहा आपण. इथं प्रेझेंट केलं बँकेने, याचे पैसे का भरायचं काम आहे ॲक्सेप्टर्स, मग इथं घेतले पहा. एंट्री लक्षात ठेवायची. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बिईंग आवर ॲक्सेप्टन्स ऑनर्ड. आता डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन द ड्यू डेट. आता डिसऑनर्ड झालं समजा, म्हणजे ड्रॉवीने पैसे भरलेच नाही बँकेत 10 तारखेला, मग परत ते बिल त्याचे नावे टाकायचं. ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बिईंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट पाठ करायची एंट्री. त्यानंतर ही विरुद्ध पुस्तकात पहा, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. ड्रॉवरला पैसे भरायचं काम यायचं. त्यानंतर डिस्काउंटिंग बिल डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड बाय बँक. बिल डिसऑनर्ड झाले, सध्या पैसे बँकेने भरले, नोटिंग चार्जेस. हीच एंट्री पूर्ण. फक्त रक्कम नोटिंग चार्जेसची याच्यात टाकून द्यायची. ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट सेम एंट्री. आणि इकडं मात्र याची वेगळी दाखवायची. बिल्स पेबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. नोटिंग चार्जेस सहित बिलाचे सगळे पैसे याला ड्रॉवरला द्यावं लागतं. अशा पद्धतीने एवढे एंट्री तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. मग पुढे एक उदाहरण दिले त्यांनी, मग ते समजेल तुम्हाला. पाहता लक्ष द्यायचे. अजिंक्य ओज ₹45,000 टू अश्विन. अजिंक्य देणं लागतो. अश्विनचं 45,000 अजिंक्य देणं लागतो. अजिंक्य ओज. मग याच्यामध्ये लक्षात आलं पाहिजे वाक्यात तुमच्या, अश्विन हा ड्रॉवर आहे, हा देणं लागतो, आणि अजिंक्य हा ड्रॉवी आहे. ऑन 12 जुलै 12 जुलै अश्विन रिसिव्ड अ क्रॉस चेक. 45,000 देणं लागतो ना. हां, मग अश्विनला 12 जुलैला क्रॉस चेक आला ₹15,000 15,000चा. 45 पैकी 15 आली, किती राहिले? 45मधून 15 गेले 30,000 फ्रॉम अजिंक्य. अँड फॉर द बॅलन्स, मग राहिले पैसे किती? 30,000 ना. अजिंक्य ॲक्सेप्टेड बिल फॉर 3 months. अजिंक्यने बिल स्वीकारलं 3 महिन्याचं. अश्विन गॉट द बिल डिस्काउंटेड विथ द बँक. अश्विनने मग ते बिल बँकेत डिस्काउंट केलं ॲट 15% पर ॲनम, 15% ऑन द सेम डे, त्याच तारखेला. गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अश्विन. अश्विनच्या पुस्तकात जर्नल एंट्री करायच्या. अँड अजिंक्य ड्रॉवीच्या पण फॉर द फॉलोइंग केसेस, ABC केसेस आहे पहा. बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट, मगच एंट्री पहा.
बिल ऑनर्ड झालं का बँक अकाउंट डेबिट 15,000. क्रॉस चेक मिळालं ना 45पैकी 15,000चं म्हणून बँक अकाउंट डेबिट. त्यानंतर आता बिल काढलं, बिल्स रिसिव्ह अकाउंट डेबिट 30,000 आणि टू अजिंक्य अकाउंट याची टोटल करायची 45,000. बिईंग चेक रिसिव्ड अँड फॉर बॅलन्स बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. त्यानंतर आता डिस्काउंट केलं बिल बँकेमध्ये बिल डिस्काउंट केलेलं आहे. डिस्काउंट केल्यानंतर त्या ठिकाणी पुढची एंट्री हां बँक अकाउंट डेबिट. ही एंट्री तुम्हाला पाठ करायलाच लावलेली मी आत्ताच झालेली आहे. बँक अकाउंट डेबिट 28,875, डिस्काउंट अकाउंट डेबिट 1,125 टू बिल्स रिसिव्ड अकाउंट 30,000. बिईंग अजिंक्यस ॲक्सेप्टन्स डिस्काउंटेड विथ द बँक. कसे आले पहा 11-25 कसे काढायचे समजून घ्या. 30,000चं बिल आहे, लक्षात ठेवा. बिल 30,000चं काढलेलं आहे, 15% धरलेले आहे पहा. 30,000 समजून घ्या व्यवस्थित. 30,000 गुणिले 15/100 आणि 3 महिन्याचा कालावधी बरोबर आहे. इथं दिलेलं आहे 3 months. इथं पहा गणितात 3 months दिलेले आहे. 3 महिन्याचा कालावधी म्हणून इथं 3/12 केलं आहे पहा बरोबर. हे पहा 3 हे 0 कट करा. 3 1 3 3 चौक 12, 4ने भागलं, 4 7 28, 2 उरले 4 75 गुणिले 15 करा. 75 गुणिले 15 करा, येईल 11-25. काढले 11-25. 30,000तून 11-25 वजा करायची. 30,000तून या 11-25 डिस्काउंटची वजा करायची. मग येईल ही रक्कम पहा पुस्तकात 28,875. हे बाई बँक अकाउंट डेबिट 28,875, डिस्काउंट अकाउंट डेबिट 1,125 आणि टू बिल्स रिसिव्ड अकाउंट 30,000. त्यानंतर आता ए केसमध्ये पहा बिल ऑनर्ड ऑन ड्युटेड. हे पैसे आधी इथे घेऊन ठेवले ना, आता ऑनर्ड झालं. या ड्रॉवरच्या पुस्तकात अश्विनच्या पुस्तकात होणारच नाही, नो एंट्रीवर मागं पाहिलं आपण. त्यानंतर बी केसमध्ये बिल डिसऑनर्ड ऑन ड्युटेड. डिसऑनर्ड झालं का जबाबदार धरायचं अजिंक्यला. अजिंक्य अकाउंट डेबिट 30,000 टू बँक अकाउंट. आणि सी केसमध्ये बिल डिसऑनर्ड ऑन ड्युटेड अँड नोटिंग चार्जेस ₹300 पेड बाय बँक. 300 इथं नोटिंग चार्जेस. याच्यात हीच एंट्री फक्त रक्कम त्याच्यात टाकायची पहा. अजिंक्य अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 30,300. हीच एंट्री फक्त नोटिंग चार्जेस रक्कम याच्यात टाकली. आता ह्याच एंट्री आपल्याला ड्रॉवीच्या पुस्तकात पाहिजे पहा. ड्रॉवीच्या पुस्तकात पाहताना पहा पहिली अश्विन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू बिल्स पेबल अकाउंट 45,000 होते. टू बँक चेक दिला होता पहा 15,000चा आणि बाकीचं बिल ॲक्सेप्ट केलं. बिल्स पेबल 30,000. बिईंग पेड बाय चेक अँड ॲक्सेप्टेड अ बिल फॉर बॅलन्स. आता दुसरी एंट्री ए केसमध्ये दिले बिल ऑनर्ड झाल्यानंतर हा पैसे देऊन टाकतो अजिंक्य. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश किंवा बँक अकाउंट, कॅश और बँक अकाउंट 30,000. बिईंग आवर ॲक्सेप्टन्स ऑनर्ड इथं डिस शब्द खोडून टाका. ऑनर्ड ऑन ड्यू डेट. त्यानंतर आता बी केसमध्ये पहा. बी केसमध्ये डिसऑनर्ड झालं का बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू अश्विन अकाउंट. बिईंग आवर ॲक्सेप्टन्स डिसऑनर्ड 30,000. आणि नोटिंग चार्जेसची मागं करून दाखवलेली फॉर्ममध्ये. बिल्स पेबल अकाउंट डेबिट 30,000, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट 300 टू अश्विन अकाउंट 30,300. बिईंग आवर ॲक्सेप्टन्स डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेबल. अशा पद्धतीने हे डिस्काउंटचा भाग चांगला समजून घ्या. प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे. 2दा 3दा 4दा व्हिडिओ पहा तर ते एंट्र्या पाठ होतात. एकदा तुमच्या डिस्काउंट केलं, ऑनर्ड झालं, डिसऑनर्ड झालं, या एंट्री एकदा पाठ झाल्या की मग बिल ऑफ एक्सचेंज काहीच अवघड नाही. बिल ऑफ एक्सचेंज थोडंसं आपण फास्ट घेणारे, आटोपतं घेणारे, कारण तो ऑप्शनल टॉपिक ठेवलेला आहे. पण आपल्याला सगळं शिकण्यासाठी म्हणून मी घेते. ओके.